नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र स्टेट एक्झाम 2018 रोजी झालेल्या पेपर 1 मधील प्रश्न। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 55, शिक्षण तज्ज्ञ आणि त्यांचे विशेष शिक्षणातील योगदान यांची अचूक जोडी ओळखायची आहे। एका साईडला आहे शिक्षण तज्ज्ञ, दुसऱ्या साईडला त्यांचं योगदान। लुईस बेल, हेलन केयर, थॉमस एडिसन, लाल अडवाणी। पर्याय हे आहेत अपंग अध्ययनासाठी, कर्णबधिर अध्ययनासाठी, मूकबधिर आणि कर्णबधिर अध्ययनासाठी, अंध अध्ययनार्थीसाठी। पर्याय हे अचूक पर्याय असणारे पर्याय क्रमांक सी, य 4, 2 र 3 ल 2 व 1। प्रश्न क्रमांक 56, महाराष्ट्र विद्यापीठ कायदा 1994 नुसार पुढीलपैकी कोणत्या कलमांमध्ये वरिष्ठ महाविद्यालयासाठी प्रवेशाचे नियम सूचित केले आहेत? कलम 65, कलम 66, कलम 67, कलम 68। तर याचा अचूक उत्तर आहे कलम क्रमांक पर्याय क्रमांक 1 कलम 65। प्रश्न क्रमांक 57, योग शिक्षण अभियान कमी जागा शिक्षणाशी संबंधित आहे। पर्याय आहे योग वैद्यकीय, सर्वसामान्य, तंत्रज्ञान, व्यावसायिक। तर याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 1 वैद्यकीय। प्रश्न क्रमांक 58, अभिजित गायनाचा क्लासेसला जातो हे कोणत्या प्रकारचे शिक्षण आहे? पर्याय आहे औपचारिक, प्रासंगिक, अनौपचारिक, तांत्रिक शिक्षण व अतांत्रिक शिक्षण। तर याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक ए औपचारिक शिक्षण। प्रश्न क्रमांक 59, पुढे दिलेल्या यादी 1 आणि वाद 2 मधील अचूक उत्तर निवडा। यादी 1 आहे विद्यापीठ आणि दुसरं आहे यादी स्थान। पर्याय आहेत विद्यापीठ आहे जगन्नाथ संस्कृत विद्यापीठ, राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ, कामेश्वर सिंग विद्यापीठ, संस्कृत विद्यापीठ, गुरुकुल कांगडी संस्कृत विद्यापीठ। पर्याय स्थान आहे त्यांची तिरुपती, दरभंगा, पुरी, हरिद्वार। तर याचं अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक डी, य 3 र 1 ल 2 व 4। प्रश्न क्रमांक 60, ICSSR चा पूर्ण विस्तार काय? तर पर्याय आहे इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च, इंडियन काउन्सिल ऑफ स्पेस सायन्स रिसर्च, इंडियन काउन्सिल ऑफ सायंटिफिक रिसर्च अँड रिसर्च, इंडियन काउन्सिल ऑफ स्पेस अँड सायंटिफिक रिसर्च। तर याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक ए इंडियन काउन्सिल फॉर सोशल सायन्स अँड रिसर्च। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, शेअर करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।